आणि तिकडे बघा ताई हसत चालल्या. मी ब्लॉग बनवते तर ताई हसतात. ते ब्लॉग बनवायला घेतला ना की येणारे जाणारे बघतात आणि हसतात, पण मी लक्ष नाही देत कारण की हे माझं काम आहे. या कामाने माझं पोट भरतो त्याच्यामुळे. नाही प्या तुम्ही प्या 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 प्या. ताईंचं किती प्रेम ओतून चाललंय बघा. मध्ये एक घोट घे. इकडे बघा घेऊन येला खरोखर भाऊ का काही रिटर्नला. हो ना त्याच सांगतो मी. तुम्ही का रिटर्नला खपला ना. यो कांचा मासा आहे रे. सकला मासा. त्याची तुकडी कशी देता. 200 रुपये. अरे शुभम आज 19 तारीख हो गया. मम्मी कितना बजे पहुंचेगी. 19 के 20 हो गया आज. 19 हाँ 22 तारीख को आएगी. कैंसिल हो गया ना टिकट. छूट गई. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि मी आपल्या ब्लॉगला छान अशी सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला आजच्या दिवसात काय होतं आहे ते बघूयात. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज खूप सकाळीच आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली कारण मुनीशला आज कामावर डब्बा द्यायचा आहे. तो बोलला मी आजपासून सोबत जेवण घेऊन जाणार आहे दुपारचं, कारण की तो कसं सकाळी जातो लवकर आणि मग रात्री खूप उशिराने येतो. कधी 10:30 वाजतात, कधी 11 वाजतात, कधी 12 वाजतात. तुम्हालासुद्धा माहिती आहे मी ब्लॉगमध्ये अपडेट देतच असते रोजचे. तर चला आता जेवणामध्ये आज बनवणार आहे मस्त चपाती बनवते, अंड्याची भुर्जी बनवते आणि उकडलेली अंडी देते सोबत. ओके, तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. दुपारपर्यंत जे काही होईल ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये लगेच संध्याकाळी 4 वाजता देईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी पहिल्यांदा आपला हा ब्लॉग बघत असतील आणि त्यांना जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचंसुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन म्हणजेच त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असा पाहू शकाल. ओके चलो आता मुनीशला डब्यामध्ये दिलं आहे मी ते चपाती, अंड्याची भुर्जी आणि ते उकडलेली अंडी. ओके, तर आता डबा रेडी झाला आहे. पॅक करते कारण की तो पण आता रेडी होतो आहे, आंघोळ करायला गेला आहे, नाहीतर मग घाय होते त्याची पण. चलो. A few moments later. इकडे बघा जाऊ बाई पण मावऱ्याला आल्यात. मच्छीला घेतली का. घेतली मच्छी. इकडे बघा स्कार्फ वगैरे. ताई काय घेतला मावरा. हा हा का जेवायला यायला लागेल आज. आज काही तुम्ही याला मच्छी घ्यायला भाऊ काय ना आज. हा का तुम्ही का घेतला. हा का चला मंडळी घेऊ आपण पण मच्छी आता. बरे आहेत ना ताई. तुम्ही बरे आहेत ना. मस्त मस्त. आमच्याकडे चिकन आहे. हो भारी मस्त. आज एकदम स्पेशल मच्छी घेऊन आले. ताजी ताजी मच्छी आहे. हा ताजी ताजी म्हणजे बर्फांची ताजी ताजी. या मावऱ्याला कोण ताजा बोलेल. या मावऱ्याला कोण ताजा बोलेल. हो बोंबील टाकलं ते पण बर्फांचं. अच्छा चला करपाळा 200 रुपये पाव आहे. तिकडं पण संपली वाटतं मच्छी. शेवटचा पीस राहिले वाटतं मावऱ्याचा, तो तोडायला घेतला ताईने. ताई खपली का. खपली खपली तरी कशी लगेच. हा प्या प्या प्या. लवकर खपली कशी. हा एकदम भारी एकदम भारी. नको मला झाडं होतच नाही. मी योगा करते मेंटेन राहायसाठी. तुम्ही मला झाडी वाढत तुमचा. अशीच बरी ना. प्या तुम्ही प्या 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 प्या. ताईंचं किती प्रेम ओतून चाललंय बघा. मध्ये एक घोट घे. इकडे बघा घेऊन येला खरोखर. चला मंडळी मच्छी घ्यायला आलो पण ताईंचं मच्छी पण भाऊ का काही रिटर्नला. हो ना त्याच सांगतो मी. तुम्ही का रिटर्नला खपला ना. तेच चला मंडळी मावरा खपल्या व्हायला हवं पण आपल्याला रोज टाईम म्हणजे ते मावऱ्याला येवायला. इकडे बघूया या ताईंना आज बघूया काय मावरा घेऊन काय नुसती बकरा घेऊन आला मोठमोठाली. डोकी घेऊन आला काही मोठमोठाली. मच्छीचे डोके राहिले काय मोठी मोठी.
हा यूट्यूब वाले बाबा बाबा कविता पाटील इकडे बघा ताई मग हे काय यांचं मासं संपलं काय मासं संपलं फक्त डोकंच राहिलं बाबा बाबा लोक आलते तरी किती वाजता मावराला यायला यो कांचा मासा आहे ताई सकळा मासा त्याची तुकडी कशी देता 200 रुपये सकाळ मासा राहिले फक्त त्यांच्याकडं बाकी सगळे मच्छी संपले फक्त डोकी राहिले चला आता पुढच्या ताईंकडे जाऊ आपण ताई बऱ्यात ना तुम्ही काही मला बऱ्याच दिवसात दिसले बाबा बाबा एकदम मोठा मोठा माल घेऊन आले ना आज इकडे बघा पोचे 500 रुपयाला एक पापलेट हा काही बऱ्या ना तुम्ही करा का पण बऱ्या ना आमचे सोयरे भेटले आज मच्छी संपली मंडळी हे बघा सगळ्या मच्छीवाल्या ताई गेल्या मच्छी विकून मला बघू काय घ्यायचं तर पण संपलं तसं मच्छी फक्त हेच राहिले काय घ्यायचं काही समजत नाही गेल्या वर्षी पक्क पोचे खाल्ले आणि या वर्षी खायला भेटलं पोचे तिथे 200ची पोचे ताई ते माशात काटे आहेत का काटे असतील तर देऊ नका मला काटे नाही जास्त याला विचार का झाड काटा असते कारण का बारीक काटेवाली मच्छी पोरं खाणार नाही ताई म्हणून 100 रुपयाची द्या फक्त 100चीच द्या 100 रुपयाचीच द्या फक्त ती काटा नाही ना काही पक्क त्याच्यात पोरा माझी खाणार ताई चला घरी चला ना थंडा घेऊन जा घरच्या सोयरे आमची केवढी दिली सोयरे पोहोचले मस्त पोहोचले बघ आता घ्यायला लावले ना इकडे तुकडी नको ताई आवरा मावरा नको कवरेच रे 200 घेते तुला नाही 100 घेते तुला नाही आता ही टाका नाही एक ती काला टाकली आता ही टाका खाऊन दे माझ्या पोरांना असू द्या तुला असून दे जा मग दिलं तर कवला एक दिवस अर्धा किलो वजन टाकलं 500 रुपये 4 कवऱ्या 200 ना चला जाऊया मच्छी घेतल्या आता पोचे घेतल्यात आणि तुकड्या घेतल्यात कशाची मच्छी होती काय माहिती घरी जाऊन बघू चला यांना काय माहिती असेल तर मच्छी ओके आज जाम टाईम झाला मला यायला कारण की घरातली सगळी कामं आवरत बसली ना त्याच्यामुळे मच्छी पण संपली होती एका 2 ताईंकडे त्यांच्याकडून घेतली मग आता जाऊयात आपण आणि मस्त पोच्यांचा काळवण तुम्हाला बनवते ना आपण आणि तिकडे बघा ताई हसत चालल्यान मी ब्लॉग बनवते तर ताई हसतात आणि असं ती ब्लॉग बनवायला घेतला ना की येणारे जाणारे बघतात आणि हसतात पण मी लक्ष नाही देत कारण की हे माझं काम आहे या कामाने माझं पोट भरतं त्याच्यामुळे आता भरपूर अशी माणसं आहेत की रस्त्यावर काही काही घेऊन विकायला बसतात मग त्यांना पण लाज वाटला पाहिजे मला पण लाज वाटतं माझं काम आहे या कामाने मला जर पैसे भेटतात माझं जर कुटुंब चालतं तर मला बिलकुल लाजायची काही गरज नाही चलो आता जाऊया जाम बोलली ऊन पण जाम लागतंय ना अशी काली पडले मी रोज उन्हात फिरून त्याच्यामुळे चलो जाऊया तर म्हणजे मच्छी वगैरे घेऊन आली एवढं भयानक ऊन पडलंय ना डेंजर एकदम ऊन पडलं ते मच्छी घेता नको झालं नुसतं आणि मी आता मच्छी घेऊन येत होती ना तेव्हा रस्त्यावरून ताई चाललेल्या त्या पण माझ्याकडे बघून हसत होत्या मला असं काय वाटत नाही म्हणजे नवीन जेव्हा मी माझं ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं ना तेव्हा एकदम म्हणजे असा भीती वाटायची रस्त्यावर ब्लॉग शूट करायला आपल्याकडे कोण बघेल आपल्याला कोण काय बोलेल म्हणजे ही बाई काय असं करते म्हणून म्हणजे अशी मला लाज वाटायची सुरुवातीला भीती वाटायची पण आत्ता बिलकुल असं काही वाटत नाही कारण की मला माहिती आहे ना मी काय काम करते ते कारण की मी जे काम करते ते सगळेच नाही करू शकत ज्यांच्यामध्ये ती हिंमत असते किंवा ज्यांच्यामध्ये तो जोश असतो करण्याचा किंवा ज्यांच्यामध्ये सहन करण्याची क्षमता असते तेच ब्लॉगिंग चॅनल सुरू करू शकतात आणि कंटिन्यू करू शकतात शेवटपर्यंत
ठीक आहे. आता मी माझं ब्लॉगिंग चॅनल सुरू करून 3 वर्ष व्हायला आली, 2.5-3 वर्ष व्हायला आली. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. रस्त्यावर जात असताना ब्लॉग शूट करायला भीती वाटायची. आपल्याकडे कोण बघेल, बघितल्यानंतर कोण काय बोलेल, समोरची व्यक्ती आपल्याकडे बघते, मग ती भीती वाटायची, लाज वाटायची. पण आत्ता मला बिलकुल असं काही वाटत नाही, कारण की मला समजलं आहे की मी जे काम करते ते सगळीच माणसं नाही करू शकत. ज्यांच्यामध्ये हिंमत असते किंवा ज्यांच्यामध्ये सहनशक्ती असते सहन करण्याची, तीच माणसं ब्लॉगिंग चॅनल सुरू करू शकतात. आणि मी हे ठाम सांगू शकते तुम्हाला, ठाम सांगू शकते. कारण की आपण ऑफ कॅमेरा भरपूर काही बडबड करतो, पण ऑन कॅमेरा सगळीच माणसं नाही बोलू शकत सगळीच माणसं ऑन कॅमेरासमोर. पण आता माझ्यामध्ये ती हिंमत आली आहे, तो जोश आला आहे माझ्यामध्ये. आणि मी जेव्हा बाहेर जाते ना, तेव्हा मी असं शूट वगैरे करत असते ना, तेव्हा भरपूर रस्त्यातून जाणारी येणारी माणसं माझ्याकडे बघून हसतात. काय ते बोलत असतात की हिला काही कामधंदा नाही, हिचा हाच काम आहे. आता मी मच्छी घ्यायला गेले तेव्हा ते मच्छीवाल्या ताई पण बोलल्या, आणि ते मला नेहमीच बोलतात गेल्यानंतर. मला राग वगैरे नाही येत, मला उलट चांगलं वाटतं की यार मला या असं बोलतात ना, म्हणून मी अजून जास्त व्हिडिओ शूट करणार, म्हणजे अजून यांना दाखवणार. मी म्हणजे असं सिरियसली नाही आत्ता घेत. सुरुवातीला मला खूप म्हणजे वाईट वाटायचं की हा समोरची ताई मला असंच का बोलली, समोरची व्यक्ती मला तसंच का बोलली, मी ब्लॉग शूट करते तर याचा अर्थ मी खरंच काहीतरी वाईट गोष्ट करते. पण नाही, मी खूप चांगलं काम करते. आणि मी जे काम करते ते सगळीजणं नाही करू शकत. ज्यांच्यामध्ये खरंच हिंमत असते ना, तेच कॅमेऱ्यासमोर बोलू शकतात, 4 माणसांमध्ये गेल्यानंतर ब्लॉग शूट करू शकतात. आणि आज माझ्यासोबत तशीच गोष्ट घडली. पुन्हा पाठीमागून ज्या ताई येत होती त्या हसत होत्या माझ्याकडे, पण मला अजिबात वाईट नाही वाटलं तिथे, किंवा माझ्या मनाला बिलकुल नाही वाटलं. मी तर सांगते, अजून मला हसा आणि काय नावं ठेवा, जेणेकरून मी अजून चांगलं ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करेन. कारण की मी जे काम करते त्या कामाने माझा प्रपंच चालतं, त्या कामाने माझं कुटुंब चालतं, किंवा कुटुंबाचं माझ्या पोट भरतं. मी माझी स्वतःची स्वप्न छोटी मोठी का असतात ना, ती पूर्ण करते. जे मला दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही मला आवश्यक अशा वस्तू लागतात त्या मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर घेते ना. मी मुलांकडनं मागत ना माझ्या नवऱ्याकडनं मागत. मी स्वतः जी मला काही गोष्ट आवडली, एखादी साडी आवडली, एखादी ज्वेलरी आवडली, काही आवडू दे मला, किंवा खाण्यापिण्याचं का असेल, तर मी स्वतः माझ्या कष्टाने कमवलेल्या पैशातून मी स्वतःचे गरजा पूर्ण करते, किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करते. आणि मला अजून भरपूर स्वप्न पूर्ण करायची आहेत. जशी माझी स्वप्न पूर्ण होतील तसं ते तुम्हाला अपडेट मी देतच जाईन, किंवा देतेही. मी छोट्या जरी वस्तू घेतल्या तरीसुद्धा मी तुमच्यासोबत ते शेअर करते. आणि मला करायची तुमच्यासोबत अजून 1-2-3 वस्तू ज्या मी आज घेतल्यात त्यात तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन, किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. कारण की आजचा हा ब्लॉग मला लगेच संध्याकाळी 4 वाजता द्यायचा आहे, त्याच्यामुळे. ओके. ऊन सावळी असा खेळ सुरू आहे सध्या तरी बाहेर. पावसाचं आगमन कधी होईल, पावसाचं आगमन कधी सुरू होईल ते काही आपल्याला माहिती नाही आहे. बघू, वरून देवता कधी वरून पाऊस पाडतात ते. गरमी तर खूप प्रचंड वाढली. आता फॅन बंद केला आहे, मला तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणून. आणि हीच मला अपडेट द्यायची होती की जे कोणी नवीन ब्लॉगर असतील, किंवा ज्या कोणत्या ताईंना यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर बिनधास्त करा. लोक फक्त हसायला येतात, पोसायला कोणी येत नाही. आणि माझे भरपूर व्हिडिओ याच्यावर असतात. आणि मला ना खरंच त्या माणसांचं म्हणजे हसायला येतं की ते स्वतः काही नाही करू शकत, पण जे दुसरे कोण काही करतात ना त्यांना मात्र थांबवायचं काम ते बरोबर करतात. पण आपण का थांबायचं कोणाच्या हसण्याने, कोणाच्या बोलण्याने? कारण की आपल्याला माहिती आहे आपण जे काम करतोय ते योग्य करतोय, चांगलं करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण काम करतोय त्याचा मोबदला आपल्याला चांगला मिळतोय. मग आपण का आपलं काम स्टॉप करायचं? आपण जी काही मेहनत करतोय ती आपल्या स्वकष्टाने करतोय, आणि आपल्या हिमतीवरच आपल्याला वर यायचं आहे. म्हणून हसणारे, टोमणे मारणारे, बोलणारे भरपूर असतात. पण जेव्हा आपल्या घरामध्ये ज्या दिवशी तेल मीठ मसाला संपतं ना, त्या दिवशी कोणी नाही आणून देत आपल्याला. म्हणून बिंदास्त जगायचं, बिंदास्त राहायचं. आणि जे आपण काही कामं करतोय ते आपली कामं कंटिन्यू करतच राहायची. कारण की आपल्याला जेव्हा असे माणसं टप्प्याटप्प्यावर भेटतात ना, तेव्हाच आपण तो जो काही टप्पा असतो आपल्या समोर पार करायचा तो आपण चांगल्या प्रकारे पार करू शकतो. कारण की
आपल्याला पुढे आपल्यासोबत असणारी माणसं आपल्याला गरजेची आहेत, किंवा आपल्याला हसणारी किंवा आपल्याला पाठीमागे खेचणारी माणसं आपल्याला खूप गरजेची आहेत. दोन्ही टाईपची माणसं आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण की जे आपले पाय खेचण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना आपण दाखवून द्यायचं तुम्ही कितीही माझे पाय खेचा, पण मला उंच झेप घ्यायची आहे, ती काय मी तुमच्या पाय खेचण्याने थांबणार नाही आहे, असं मला तरी वाटतं. आणि मी सुरुवातीला ना खूप त्रास करून घ्यायची स्वतःला, खूप मला वाईट वाटून घ्यायची. मला असं कोण काय बोललं ना तर मला खूप वाईट वाटायचं, यार मी असं करते तर मला लोक हसतात, मला लोक नावं ठेवतात, याचा अर्थ खरंच मी काहीतरी वाईट करत असेल ब्लॉग बनवून. पण नाही, वाईट नाही, आपण उलट चांगलं काम करतो. जे त्यांच्यामध्ये होत नाही ना ती गोष्ट आपण करतो. आणि दुसरी गोष्ट मी ठाम तुम्हाला सांगते, भलेही आजच्या ब्लॉगमध्ये मी जे काही बोलते कोणाला राग आला तरी मला काही फरक पडत नाही, कारण की मी रियालिटी सांगते तुम्हाला. व्लॉगिंग चॅनल हा कोणीही नाही सुरू करू शकत. चॅनल सुरू करणं ही एकदम मामूली गोष्ट आहे, पण ते कंटिन्यू सुरू ठेवणं हे खूप कठीण गोष्ट आहे. आणि ऑन कॅमेरा बोलणं हे सगळ्यांना जमत नाही, किंवा सगळ्यांच्यामध्ये तेवढी हिंमत नसते, पण ती हिंमत आपण आणायची असते. आपण जेव्हा 4 माणसामध्ये जातो तेव्हा आपण बिनधास्त बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर कोणी असं हसत असेल ना, आपण ब्लॉग शूट करताना पाहून, आपण त्यांच्याकडे लक्षच नाही द्यायचं. आपण आपला फोकस किंवा आपण लक्ष फक्त आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याकडेच ठेवायचं. आपण जेव्हा इकडे तिकडे असं बघायला जातो ना, मग आपलं जे काही उत्साह असतो काम करण्याचा तो डगमगतो. आणि मी इग्नोर करते अशा लोकांना किंवा अशा माणसांना. मी तर सांगते उलट मला हसा, कारण की तुमच्या हसण्यानेच मला पुढे जायला अजून एक मार्ग मिळतो आहे. ओके, चला आता खूप बडबड केली मी. मला आता जाऊन जेवण बनवू दे, माझे पोरं 1 वाजता जेवायला येणार, त्यांना जेवायला भेटणार नाही. चलो आता जेवण बनवते आणि मच्छी काय घेऊन आली आहे ते पण तुम्हाला दाखवते. चलो, आणि आता जो काही दुसरा माशाची तुकडी जी मी काही घेऊन आली, त्या माशाचं तर मला काही नाव माहिती नाही, ताईने काय सांगितलं ते पण माझ्या लक्षात राहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी आली ते हे पण नाही आहेत घरी. आता ह्यांना कॉल केला, बरं ह्यांना विचारलं असतं ना कोणती मच्छी आहे ते, तर ह्यांना कॉल केला, हे गेलं प्लांटवरूनच बाहेर. हे बोलले मला उशीर होईल यायला, तुला काय बनवायचं, काय मच्छी आणलं ते दाखव आणि बनव. चला आता असं. चला मंडळी, हे बघा आता इथे पोचे घेऊन आली आहे. पोचे व्यवस्थित स्वच्छ केल्यात, धुवून घेतल्यात आणि आता मस्त बनवते. तर इथं मच्छीमध्ये टाकायला बनवलं आहे वाटण. वाटणामध्ये घेतलं आहे लसूण, मिरची, अद्रक, कढीपत्ता आणि 1 टोमॅटो टाकला आहे याच्यामध्येच. ओके, कोथिंबीर मी नंतर वरून टाकणार आहे. तर मग तेल खूप जास्त तापलं आहे, गॅस कमी करून घेते आणि वाटण जळून घ्या. हळद, मसाला. ओके, हळद आणि मसाला टाकला आहे. आता 1.5 चमचा मसाला घेतला आहे आणि 1 पाव चमचा हळदी टाकले. पोच्यांची जी काही मच्छी आहे ना ती याच्यामध्ये टाकून देते. ओके, मस्त आता मिक्स करून घेते. याच्यामध्ये ना 1 बटाटा घालेन मी, जेणेकरून रस्सा कसं जाडजाड होईल मग. आणि हे पोचे ना 200 रुपयाचे दिले त्या ताईंनी. टाकून घेते पाणी, कारण की भातासोबत खायचं आपल्याला. चला आता मच्छीमध्ये वाटण, मीठ आणि बटाटा जे काही लागतं ते सगळं टाकून झालेलं आहे. ओके, आता आपण याला शिजायला ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटं शिजवणार आहे, जेणेकरून बटाटा आणि पोचा मस्त शिजणार आणि चविष्ट लागणार. ओके, चला ही जी मच्छी आहे ना, अरे कोणती मच्छी आहे काय माहिती नाही, 100 रुपयाची ताईंकडनं घेतली आहे मी. हे बघा 100 रुपयाची केवढीशी मच्छी आली. आमच्या कोपरच्या नाक्यावर ना मच्छी खूप जास्त महाग असते. हे बघा आता स्वच्छ धुवून घेतले आणि एका बाऊलमध्ये आता पॅक करते आणि ठेवून देते, कारण की संध्याकाळला बनवेन. मग बघू फ्राय करायची का रस्सा बनवायचा याचा. ओके. शुभम हुआ, आज 19 तारीख हो गया, मम्मी कितना बजे पहुँचेगी? 19 का 20 हो गया आज. 19 हाँ 22 तारीख को आएगी. कैंसिल हो गया टिकट. मंडळी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी पण सांगत होती मी की रीना येईल, खूप आंबे आणल्यात, फणस आणलाय. पण रीनाची जी काही गाडी होती ना 18 तारखेची दुपारी 12:30-12:15 वाजता, ती गाडीच तिची सुटली आणि मग रिटर्न गेली स्टेशनवरून. थोड्यासाठी म्हणजे उशीर झाला तिला यायला आणि गाडी सुटली रीनाची.
आणि मग आता रीना 21 तारखेला बसेल का शुभम? 22 येईल ना. आता 21 तारखेला पुन्हा बसेल ती ट्रेनला. आता 21 तारखेचा पुन्हा तिकीट काढलाय. थोड्यासाठी गडबड झाली. शुभम खाके बता कैसा है? ठीक आहे. तू आल्याबरोबर चिन्मय लक्की पण आला लगे उठून झोपलेला तो केव्हापासून. त्याला थोडीशी दे चपाती 1 घासाची. खाते का बघ. पोचा आणेल चिन्मय पोचा. 1 पीस दिले आहे का सगळ्यांना पुरले पाहिजे. अच्छा आहे शुभम. 200 रुपयाची दिलेली त्या आईने. 5. चला जेव्हा आज थंड पाणी पण नाही फ्रीजमध्ये ठेवलंच नाही आज पाणी. साधा पाणी प्यायला लागेल. हो जाम धो ढग फुटला का बघ आपल्या अंगण्यात. अरे सावली देते ऊन देते सावली देते ऊन देते ना. हवा अशी सुटते ना का सगळं धूळ येते आतमध्ये. बोल. तर मंडळी आता 1-2 वाजून 10 मिनटं झाल्या ना. मी जेवायला घेतलेला तर बरं आता व्लॉग शूट करून तुमच्यासोबत ते सगळं शेअर करतो मी. तोपर्यंत मला भाकरींसाठी एका कस्टमरचा कॉल आला आणि मग त्यांच्यासोबत ते बोलता बोलता तुम्हाला दाखवायचा पण राहून गेला. कारण का आता त्यांना 1.5 ते 2 घंट्याच्या आत मला 30 भाकऱ्या देवायच्या आणि ट्रॅव्हलिंगसाठी ते बाहेर चालले त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला संध्याकाळी पण एक 45 भाकरींची ऑर्डर आमच्या घराच्या शेजारीच एक 35 भाकरी मला द्यायच्या. आणि संध्याकाळी बड्डेसाठी त्यांच्या अजून वाढतील पण त्यावेळी सांगला 6-6:15 तुम्हाला पुन्हा कॉल करून सांगू की अजून एक्स्ट्रा आम्हाला किती भाकरी पाहिजे ते. पण त्यांची 35 भाकरींची ऑलरेडी आपल्याला ऑर्डर सकाळी त्यांनी कॉल केलेला. आणि दुसऱ्या गावात मला 10 भाकऱ्या द्यायच्या आणि अशा म्हणजे संध्याकाळी पण मला 45 भाकरी फिक्स आहेत ना. आत्ता मला 30 भाकरी द्यावायच्या गावामध्येच. तर आत्ता काय करू. माझी आत्ता आवडी धावपळ होणार नाही. एक तर घरामध्ये कोणी नाही माझ्या मदतीला. दुसरी गोष्ट ते मदतीला पण जाऊ दे मी गॅसवरच भाकऱ्या बनवेन. कारण का आत्ताच मी मशीन पण किचनमध्येच आणून ठेवलं त्यामुळे एवढं काही मला प्रॉब्लेम नाही. आता एकटी जरी असली तरी पण भाकऱ्या द्यायला. पण दुसरी गोष्ट म्हणजे मला व्हिडिओ एडिट करायचा ना तो तुम्हाला 4 वाजता देवाचा पडतं. आता माझ्या आवडी धावपळ होणार आहे ना मंडळी. काय सांगू ना. तुम्ही बी ज्या हसता ब्लॉग बनवायला घेतल्यावरती तर हसून नका. या बघा असं असते जो कष्ट करते जो त्रास सहन करते त्यालाच माहिती असते. ब्लॉग बनवणं सोपा. कोणी पण कॅमेरा उचलील असं फिरविल सगळी घरं. पण ब्लॉग एडिट करणं जाम कठीण काम. त्याला 3-4 घंटे लागतात. पण मी कसं तरी 1-2 घंट्यामध्ये तो कवर करता ब्लॉग म्हणजे एडिट करायचा ना तुमच्यासोबत तो शेअर करता मी. कारण का तुम्हाला तर माहीत बायकांना कवळी कामं असतात 1760 कामं असतात त्यांच्या पाठी त्याच्यामुळं. तर चला आता असं ब्लॉगचं मी आता इथंच एंड करता. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.